तर नमस्कार मंडळी, आता आम्ही जात आहोत पर्यावरती अंघोळ करायला। पाऊस पडल्यामुळे भरपूर पाणी आहे मंडळी, बघू शकतो। त्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी आम्ही जात आहोत आता पर्यावर। निसर्ग आणि शांतता, मस्त सुंदर पाणी, अगदी नयनरम्य दृश्य आहे। तुम्हाला दाखवणारच आहे पाणी किती आहे ते पर्यावर बघायला मिळतंय। चला आमच्यासोबत। तर मंडळी, नुकताच पाऊस 2-3 दिवस थांबला होता। सर्व वातावरण तर हिरवगार झालंच होतं, पण त्या चावऱ्याने जो साप फोडून काढलं नव्हतं। कारण भर पावसामध्ये तर काही मच्छर येत नाही, गावाला त्याला चावरं म्हणतात। पण 2-3 दिवस पावसाने उसंत घेतल्यामुळे रानातनं जाणं काही सोपं नव्हतं। चावऱ्याने नुसतं आम्हाला चावून चावून जाड केलं होतं। आता आम्ही त्या पर्यावर पोचलेलो आहे आणि या उथळ पाण्याचा अगदी सुंदर असा आवाज तुम्ही बघू शकता। या निसर्गामधला शांततेचा आवाज आणि त्यामध्ये हा घुमणारा पाण्याचा आवाज। आता सध्या तरी ह्या भागामध्ये पाणी कमी आहे, पण जसं जसं पावसाळा येईल तसं हे पूर्ण तुडुंब भरून वाहतो। मित्रांनो, आता आम्ही जात आहे जिथे पावसातनं मोठा धबधबा पडतो ते ठिकाण बघायला। सध्या त्या पाऊस नसल्यामुळे एकदम तो कोरा पडलेला आहे, पण तिकडे जाण्याची मजा वेगळीच आहे। तर मित्रांनो, हे लोकेशन तुम्ही बघू शकता। अजून हे लोकेशन पुन्हा पर्यटकांच्या नजरेत पडलेलं नाही आहे, त्यामुळे इथे काय फारशी गर्दी नसते पर्यटकांची। हे आडगावात असल्यामुळे पाना उंच कडा तुम्ही बघू शकता माझ्या मागे। पावसामध्ये हे दृश्य एकदम नयनरम्य, भरपूर पाणी असतं या ठिकाणी। तर मंडळी, माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रवास गाथा या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर आता आम्ही पोहण्याचा आनंद घेतो, तुम्हीही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये नक्की राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।